सन्माननीय आमदार विक्रमजी काळे साहेब, सन्माननीय जिल्हाधिकारी महोदय कीर्तिकिरणजी पुजारी साहेब, सन्माननीय पोलीस अधीक्षक सन्माननीय रिदूजी खोकर मॅडम, या ठिकाणी धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय प्रियंकाजी माडगळकर मॅडम आणि सर्व नगराध्यक्ष सन्माननीय नेहाजी काकडे मॅडम, सन्माननीय उपाध्यक्ष जिल्हा परिषद धाराशिव उषाताई गायकवाड आणि त्यांच्यासोबत असणारे सर्व विभागाचे सभापती, या सर्वांचं या निमित्तानं मी स्वागत करेन. आपण कार्यक्रमाच्या सुरुवातीला सातवानकालीन वैभवाची साक्ष देणारं ते आणि इतिहासाचं रक्षण करणारा नळदुर्ग आणि परंडा संत सोने आणि संस्कृतीच्या समन्वयानं समृद्ध झालेला धाराशिव जिल्हा, ज्याला परंपरेचा अभिमान आहे, प्रगतीची ओढ आहे आणि विकासाची नवी दृष्टी आणि नवी उमेद आहे. ही उमेद जपणाऱ्या या मुलीला आज नव्या युगाची दिशा देणारा एक ऐतिहासिक क्षण आज आपण अनुभवतो आहोत. आपला जीव धाराशिव विजन 2030 या महत्वाकांक्षी वेदना जाणावयाला जागवू संवेदना, दुर्बलांच्या रक्षणाला पौरुषाची साधना, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना, नित्य हो आराधना. या प्रार्थनेसह आपण दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करतो आहोत. दुःख या धुळीचे ते धुंद काम काढे, लक्ष लक्ष रक्तामधल्या पेटवा, वेदना जीवाची येथे साधनाच झाली. अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा विचारले आयुष्याची मशाल, पुन्हा एकदा भेट करणार आहे. खरं तर अंधाराला कवटाला प्रकाशाची वाट कधी दिसत नसते, तेव्हा जीवनामध्ये उन्नतीची पहाट फुलवायची असेल तर प्रकाशावर प्रेम करणारी माणसं अंतर्यामी जगावी लागतात. ज्यांनी प्रकाशावरती, ज्यांनी विकासावरती, ज्यांनी प्रगतीवरती प्रेम, या सर्व जन्माचे मान्यवर लोकप्रतिनिधींच्या शुभ असते. आपण या कार्यक्रमाचं सुंदर असं दीप प्रज्वलित करून उद्घाटन करतो आहोत. उपस्थितांना विनंती करेन, दीप प्रज्वलनाच्या निमित्तानं परत एकदा आपण जोरदार जगाची दाद द्यायची आहे. कारण सुंदर शुभ सुरुवात आपल्या धाराशिव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाची आजच्या दिनी आपण करतो आहोत. आपला जीव धाराशिव विजन 2030. खरं तर हा गौरवशाली उपक्रमशाच्या संकल्पनेतून आपण साकार करतो आहोत. त्या जिल्हा परिषदेच्या सन्माननीय अध्यक्षा अर्चनाताई पाटील आणि त्यांना हे बळ दिलेला आहे या सर्व लोकप्रतिनिधी आणि जिल्ह्या संपूर्ण राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री आदरणीय आमदार श्री जयकुमारजी गोरे साहेब, सर्व मान्यवरांचे विशेष आभार. आपल्या सर्वांना आम्ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, पंढरपूरचा पांडुरंग, आपल्या सर्वांचा आराध्य दैवत विठ्ठल रखुमाई यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा महाराष्ट्र आणि महाराष्ट्रात एक गौरवशाली जिल्हा तो म्हणजे धाराशिव. ग्रामीण विकासाच्या माध्यमातून गावागावात परिवर्तनाची नवी दिशा देणारं, ग्रामविकासाला आधुनिक दृष्टिकोन देणारा असं हे अभ्यासू नेतृत्व, आषाढी वारीसारख्या कोट्यावधींच्या श्रद्धेच्या सोहळ्यात वारकऱ्यांच्या सेवेला सर्वोच्च स्थान देत पांडुरंग आणि वारकरी यांच्यापेक्षा कोणीही मोठा नाही ही भूमिका सन्माननीय जयकुमारजी गोरे साहेबांनी ठामपणे मांडली. वाहतूक, स्वच्छता, आरोग्य, सुरक्षा आणि नियोजनबद्ध व्यवस्थापनाला नवा बळ देणारा असं लोकाभिमुख व्यक्तिमत्व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री आदरणीय जयकुमारजी गोरे साहेब यांचा यथोचित सन्मान व्यासपीठावर संपन्न होतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपल्या धाराशिवच्या या नगरीमध्ये आपण त्यांचं मनस्वी सहर्ष स्वागत करूया.
सातारा जिल्ह्यातील मान खटाव तालुक्याला पाणीदार करण्याचे सौभाग्य त्यांना लाभलं. राज्याच्या ग्रामविकास 65 विभागाचे मंत्री म्हणून ज्यांनी राज्याच्या ग्राम स्वराज्याचा संकल्प सिद्धीत नेण्याचा या ठिकाणी संकल्प केला आणि त्यास पूर्णत्वास घेऊन जात आहे असे कर्तव्यदक्ष आणि लोकप्रिय सन्माननीय ग्रामविकास 65 विभागाचे मंत्री नामदार जयकुमार गोरे साहेब यांचा सन्मान या निमित्तानं आपण केला. यानंतर कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित असलेले सन्माननीय आमदार राणा जगजितसिंहजी पाटील साहेब, उपाध्यक्ष महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन ऑफ ट्रान्सफॉर्मेशन तथा विधानसभा सदस्य तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राणा जगजितसिंह चंद्रकलादेवी पद्मसिंह पाटील यांचा यानंतर आपण सन्मान करणार आहोत. महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेली आणि महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेले ज्यांनी स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्यासाठी भवानी तलवार अर्पण केली अशा कुलस्वामिनी आणि तुळजाभवानीची प्रतिमा देऊन आपण सन्माननीय मंत्री महोदयांचं व्यासपीठावर स्वागत आणि यथोचित सन्मान सत्कार करतो आहोत. हीच आपल्या भारतीय संस्कृतीची परंपरा. अतिथी देवो भव. आलेल्या प्रत्येक पाहुण्यांना दैवत्वाचं राणा जगजितसिंहजी पाटील साहेब यांचा सन्मान जिल्हा ग्रामविकास यंत्रणा जिल्हा परिषद धाराशिव चे प्रकल्प संचालक श्री अनुपजी शेंडुकर साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला आहे. यानंतर आपण पुढील सन्मान करणार आहोत. साठी नवे विचार नवे नियोजन मांडणारे हे नेतृत्व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सन्माननीय अर्चनाबाई पाटील यांचा सन्मान व्यासपीठावर संपन्न होतोय. महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये जनहिताच्या प्रश्नांना अभ्यासपूर्ण मांडणी करणारे आणि लोककल्याणाचा ध्यास जपणारे आमचे शिक्षक नेते शिक्षक प्रतिनिधी सन्माननीय सन्मान या निमित्तानं करावा. ज्ञानदानाच्या माध्यमातून पिढीला संस्कारित करण्याचं काम करणारे शिक्षक तथा सन्माननीय आमदार विक्रमजी काळेसाहेब यांचा सन्मान उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धाराशिव यांच्या श्री अनंतजी कुंभार साहेब यांच्या शुभ हस्ते व्यासपीठावर संपन्न होतोय. यानंतर धाराशिव नगर परिषदेच्या नगर सन्मान व्यासपीठावर संपन्न होतोय. शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद धाराशिव आदरणीय सुधा साळुंखे मॅडम यांच्या हस्ते सुशासन या ठिकाणी सन्माननीय निलेशजी काळे साहेब अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धाराशिव यांना मी विनंती करेन आपल्या शुभ जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अहोरात्र काम करणारे भारतीय प्रशासनातले कर्तृत्ववान असे अधिकारी सन्माननीय कीर्तिकुरंजी पुजारी साहेब यांचं एकदा जोरदार टाळीने स्वागत व्हावाची विनंती करेन. त्यांचा सत्कार आपण या ठिकाणी सन्माननीय काळे साहेब यांच्या शुभ हस्ते करतो आहोत. पालक माननीय ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे साहेब यांचं सगळ्यात प्रथम तर मी आपल्या आई तुळजाभवानीच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये स्वागत करते. ज्यांच्या विकासाच्या दूरदृष्टीवर किंवा ज्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण 46-9 अशी दमदार हे करून जिल्हा परिषद निवडून दिली ते माननीय राणा जगजितसिंह पाटील साहेब, विक्रम काळे साहेब आमदार, माझ्या सर्व जिल्हा परिषद सदस्य सहकारी उपाध्यक्ष काही अर्थ बांधकाम गोरे साहेब सॉरी थोडं टेन्शनमुळे भाषण थोडं हे होईल. सगळ्या माझ्या पंचायत समिती सभापती काही सगळ्या आवर्जून उपस्थित असलेल्या माझ्या आशा अंगणवाडी सेविका CRP ताई तुमच्यासारखी सुद्धा खाली आलेली आवर्जून थोडेसे खूप लोक होते पण बायकांनी सगळी पोझिशन घेतल्यामुळे पुरुषांना जागा मिळालेली नाही आहे बसायला म्हणजे महिला सगळ्यांचं सगळ्यात प्रथम या कार्यक्रमामध्ये मी स्वागत करते. गोरेसाहेब कार्यक्रमाची संकल्पना आपण आला त्याच्याबद्दल थँक्यू. आवर्जून आमच्या आमंत्रणाला मान देऊन पण ही संकल्पना म्हणजे अगोदरच आम्हाला बोलवायचं होतं. मला माहिती आहे मुख्यमंत्री ग्रामसमृद्ध योजना ही पुढच्या टप्प्यामध्ये जरा उशिरा चालू होणार आहे पण आम्हाला वाटलं की आम्ही तयारी तर चालू करू. आम्हाला साताराबरोबर किंवा कुठल्या जिल्हा परिषदेच्या गावांबरोबर मुख्यमंत्री ग्रामसमृद्धमध्ये कॉम्पीट नाही करायचं आहे पण निदान एक विजन असावं. आणि असं म्हटलं जातं की म्हणजे एकदम देवेंद्रजींचा विकासाचा दृष्टिकोन असो, मोदीजींचा दृष्टिकोन असो आणि राणादादांचा एक खूप मोठ्या जबाबदारीने आम्हाला जिल्हा परिषद
म्हणून एका दिशेने जावं आणि असं म्हणलं जातं की सक्सेस इज हाफ अचीव्ड बाय सेटिंग द गोल्स. तर आपल्याला 2026 ते 2030 कोणत्या दिशेने जिल्हा परिषद धाराशिवला किंवा आपल्या धाराशिव जिल्ह्याला जायचं आहे हे सांगण्यासाठी किंवा हे आम्ही आमचा सर आता 16वा GPDP म्हणजे 16 वित्तावरच्या GPDPच्या आराखड्याचं आमच्याकडे येत आहे. पण आराखडे कसे पण न देता ट्रेनिंग तर सगळ्यांचं झालं आहे, पण आराखडे कसं पण देताना आम्ही काही सेट गोल्स केलेले आहेत आणि आमच्या सहीचे पत्र आम्ही प्रत्येक ग्रामपंचायतीला पाठवलेलं आहे. त्यात एक विशेष गोष्ट आम्ही धाराशिव जिल्ह्याला जी करतोय आज आपल्या निर्णयाने आम्ही ते चालू होणार आहे आणि उद्यापासून आमच्या प्रत्येक गावातील 7 ते 9 हे आमचे TV आणि मोबाईल प्रत्येक गावामध्ये बंद राहणार आहेत. आणि मी जेव्हा हे सांगितलं बऱ्याच गावांमध्ये आम्ही तालुका वाईज मीटिंग घेतल्या, गावात बैठका घेतल्या, तेव्हा मला भीती वाटत होती की याला कसा प्रतिसाद मिळेल. पण महिलांचा एवढा आणि पुरुषांचा सुद्धा एकदम आमच्या DPDCत एक माणूस आला मे महिन्यात काही चालू करायला म्हटलं शाळा चालू होते आणि काही मुलं PUBGवर खेळतायत, तुम्ही ते करताय ते चालू करा. म्हणजे फक्त या 7 ते 9ला TV आणि मोबाईल बद्दल एवढा मोठा आम्हाला प्रतिसाद मिळालेला. आम्ही प्रत्येक गावाला एक अधिकारी आमचं CO मॅडमने एक गाव दत्तक घेतले. प्रत्येक अधिकारी एक गावाला असणारे आमचे 700 गावं आहेत आणि गुड मॉर्निंग पथकासारखं मागच्या वेळी मी उपाध्यक्ष होते तेव्हा गाव हागणदारी मुक्त करण्याची मोहीम राबली होती आणि मराठवाड्यामध्ये धाराशिव जिल्हा हागणदारी मुक्त सगळ्यात पहिले झालेला होता. आमचे अधिकारी चांगलं काय करण्यासाठी नेहमी तत्पर असतात आणि आता आम्ही सगळ्यांना दिलेले की 7 ते 9 आमचे शिक्षक असतील, आमचे ग्रामसेवक, आमची पूर्ण गावातील शासकीय अधिकाऱ्यांची टीम आणि आमचे ग्रामपंचायत सदस्य, सरपंच हे सगळेजण गावात 7 ते 9 TV बंद राहील आणि मोबाईल बंद राहील याची खात्री करणार आहे. आणि मुलं चुगली करतात त्यामुळे जर कोणी आमच्या शिक्षकांना आम्ही सांगितलेलं आहे तर बरेच शिक्षक आहेत की जर कोणी मुलांनी सांगितलं तर त्या यांचा TV चालू होता तर त्यांच्या पालकाला बोलवून ओरडायचं. एवढं कडक आम्ही याचं पालन करणार आहोत आणि मला वाटतं ज्या पद्धतीने टाळ्या मिळाला त्या पद्धतीने सक्सेस होईल. दुसरी आम्ही गोष्ट जी करतोय ती म्हणजे आम्ही आमच्या सगळ्या गावांमध्ये इलेक्ट्रिक क्रेमेटोरियम बसवतोय. म्हणजे आपण वृक्ष लागवड करतोय ओरेस आहे, पण एक माणसाला मृत्युमुखी पडला की जाताना एक झाड तोडलं जातंय. त्यामुळे आम्ही हा संकल्प केला की आमच्या सगळ्या गावांमध्ये आम्ही इलेक्ट्रिक क्रेमेटोरियम बसवतोय. आमचा वित्त आयोग जो आम्हाला आपण 4 वर्षाचा वित्त आयोग दिला त्याच्यामधलं आम्ही 110 इलेक्ट्रिक क्रेमेटोरियम अबंधित पंचायत समितीच्या निधीमधलं जिल्हा परिषद त्याच्यासाठी मी सगळ्या माझ्या पंचायत समिती सभापती सदस्यांचे अभिनंदन मानते की त्यांनी त्यांच्या अबंधित निधीमधनं माझ्या 110 पंचायत समित्या आहेत 110 गावांना आम्ही इलेक्ट्रिक क्रेमेटोरियम करतोय. मी ही पण संकल्पना जेव्हा सांगितली तेव्हा भीती वाटत होती लोक कसं घेतील याचं, पण मला आमच्या कामगारांना एका म्हणाला काही ज्यांना जाळायचे त्यांना जाळू नये, पण आमच्यासारखे गरीब जे आहेत त्यांचे 7-8 हजार सरपणाचे वाचतील त्यामुळे तुम्ही इलेक्ट्रिक क्रेमेटोरियम बसवा. आणि आम्ही कलेक्टर साहेबांना DPDC मधनं नाविन्यपूर्ण बनलं म्हणजे मी एका दगडात 2 पक्षी मारून घेते कलेक्टर साहेबांची पण पाहून म्हणावं. पण आम्ही येत्या काळामध्ये आमच्या 2030 पर्यंत आमच्या 700 गाव आहेत, 670 जॉईंट ग्रामपंचायती आहेत पण 700 गाव आहेत. 700 गावांमध्ये इलेक्ट्रिक क्रेमेटोरियम बसवायचं आमचं उद्दिष्ट आहे. तर एकतर प्रदूषण थांबायचं आणि झाडाची कत्तल थांबवावी म्हणून हा आमचा दुसरा आहे. आणि तिसरी गोष्ट सर, आम्ही आमच्या प्रत्येक गावामध्ये आमच्या सरपंचांची मीटिंग बोलवली आहे तालुका वाईज आणि ग्रामसेवक. आम्ही आमच्या सगळी गावांना सोलर पॅनल बसवून घेतोय घरावर. शासनाची जी नवीन योजना देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारकडून आलेले की 81 लोकांना 2,500 घरावर आपल्याकडे ऊन भरपूर आहे त्यामुळे आणि लाईट बिल शून्य जन्मभर येणार आहे त्यामुळे आम्ही प्रत्येक गावातल्या प्रत्येक घरावर आपल्याला सोलर बसवायचा आहे. शासकीय इमारती, ग्रामपंचायत, अंगणवाडी, शाळा याच्यावर आम्ही बसवून घेऊ, पण आपल्या अंगणवाडीला तर त्याच्या पुढे DSR मध्ये आम्ही ठरवलंय सोलर बसवायचं, पण आपल्याला आपल्या घरात सोलर बसवून घ्यायचंय. वृक्षारोपण सर आम्ही रस्त्यात महाराष्ट्र मुख्यमंत्री ग्रामसमृद्धमध्ये पण आहे, पण गावात जाताना झाडं लावण्यासाठी
सांगितले त्याच्यासाठी. तसंच झाडाच्या लागवडीसाठी पण आम्ही पैसे प्रत्येक ग्रामपंचायतीला ठेवायला सांगितले आणि DPDCमध्ये कलेक्टर साहेबांनी ज्या 35 कोटी रुपये ठेवले मी कलेक्टर साहेबांना विनंती केली की या वर्षाचा 1 वर्षाचा निधी तुम्ही जर आम्हाला जिल्हा परिषदेला दिला तर आम्ही जिओ टॅगिंग करून लॅटिट्यूड लॉंगिट्यूड सरांनी सांगितलं कुठं झाड लावणार त्याचं लॅटिट्यूड लॉंगिट्यूड द्या. मागणीला ग्रामसेवकाची आम्ही आमच्या सगळ्या व्हिडिओला सांगितलेलं आहे आणि कलेक्टर साहेब आम्ही या आठवड्यामध्ये आपल्याकडे पूर्ण जिल्ह्याची मागणी सादर करू. आम्हाला म्हणजे 700 × 500 म्हणजे 700 गावांतून 500 तर 3.5 लाखाचा 35 लाखात वाढले पण आम्ही आमच्या प्रत्येक गावाला टार्गेट ऑलरेडी दिले सर. मोठ्या गावांना 5,000 आणि छोट्या गावांना 500. कोकणामध्ये जे गाव आहेत त्यांनी ऑलरेडी खड्डे गेल्या रस्त्याच्या कडेला चालू केलेलं. चौथी जी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे प्लास्टिक बंदी. हे सगळे आपलेच मुद्दे आहेत सर पण आम्ही ते रिगरसली फॉलो करणार आहोत. प्लास्टिकचे कप आणि प्लास्टिकच्या पिशव्या यांना प्रत्येक ग्रामपंचायतीला बंदी असणार आहे. जर कोणी प्लास्टिकची पिशवी घेऊन सापडलं तर त्याला 1000 रुपये दंड असणार आहे. बाजारांमध्ये आमचं पथक जे आहे हे मुख्यमंत्री ग्रामसमृद्धीचं प्रत्येक गावाला एक पथक नेमतो आम्ही. त्या दिवशी आठवडे बाजार असेल त्या दिवशी जर प्लास्टिकच्या पिशव्या कुठेही सापडल्या किंवा आता फुलं पण तुम्ही सत्काराला घेऊन देतात ती फुलाची पिशवी सापडली तर तिथल्या 1000 रुपये दंड आहे. आणि चहाचे कप हे प्रत्येक आता गावात एक स्टॉल झालेला आहे. चहाचे बरेच झाले. प्लास्टिकच्या कपांनी जर आपण चहा प्यायलो होतो जो कागदी असतो बाहेरचा तर येत्या 10 वर्षात कॅन्सर सारखा रोग आपल्या प्रत्येकाच्या घराच्या दारापर्यंत येणार आहे. त्यामुळे आपल्या जिल्ह्यामध्ये प्लास्टिकच्या कप आणि पिशव्यांना बंदी राहणार आहे. माझी विनंती आहे नगरपालिकेचे पण अध्यक्ष आहेत तिथं त्यांनी पण त्यांचं रिगरसली फॉलो करावं म्हणजे जिल्हा परिषदेमध्ये नगरपालिकेतले पिशव्या आणि ग्लास येणार नाही. बाकीचं सर आम्ही आमच्या पंचायत समिती आम्ही घन कचरा म्हणजे प्लास्टिक आणि कप सेग्रिगेट करून प्रत्येक गावात कचरा उचलण्यासाठी आम्ही इलेक्ट्रिक घंटाकडे विकत घेतोय सर. आमच्या पंचायत समितीच्या वित्त आयोगात ऑलरेडी त्याचं झालेलं आहे. म्हणजे बाकीच्या जिल्हा परिषदेची मला माहीत नाही काय केलं पण आम्हाला जे 42 कोटी रुपये वित्त आयोगाचे आले त्याच्यातला पंचायत समितीचा म्हणजे 42 कोटी रुपये जिल्हा परिषदला आणि पंचायत समितीचा वेगळा. पंचायत समितीच्या निधीमधनं आम्ही इलेक्ट्रिक क्रेमेटोरियम प्रत्येक गावात म्हणजे पंचायत समिती गणात आणि इलेक्ट्रिक घंटागाडी 770 आम्ही विकत घेतोय सर. मला सांगायला अभिमान वाटतो या खरेदी झाल्यानंतर आमच्या बांधकामचे जरा नाही आहे पण ही खरेदी झाल्यानंतर माझ्या प्रत्येक गावामध्ये इलेक्ट्रिक घंटागाडी असणार आहे सर जी प्रत्येकाच्या घरी येऊन कचरा उचलणार आहे. आणि आम्ही जलतळाच्या त्या माध्यमातून 40 फूट बाय 20 फूट बाय 20 फूट खोल असा खड्डा करून गावाच्या बाहेर तिथं तो कचरा टाकणार आहोत. त्यामुळे आम्ही 770 घंटागाड्या आणि इलेक्ट्रिक क्रेमेटोरियम 110 जिल्हा परिषदचा जो आमचा वित्त आयोग होता सर त्याच्यामधनं आम्ही अबंधितमधनं आमच्या 83 गावांमध्ये अभ्यासिका घेतल्याचं म्हणजे आमच्या DBमध्ये ठराव झाला सर. मला वाटतं गोरे साहेब आमची पहिली जिल्हा परिषद असेल जिथे गटार रस्ते केले नाही पण काहीतरी आम्ही एकत्रित निर्णय घेऊन काहीतरी केलं. आम्ही आमच्या प्रत्येक गावामध्ये प्रत्येक होणारही 83 गावांमध्ये अभ्यासिका करतो सर. 25 लाखाची त्याच्यात 20 लाखाचं खोली 1 लाखाचं मेल फिमेल टॉयलेट बाथरूम 2 लाखाचं फर्निचर 2 लाखाची पुस्तकं प्रत्येक अभ्यासिकेला ज्या गोष्टीची आणि स्पर्धा परीक्षेची अगदी तलाठी भरती अंगणवाडी भरती सगळ्यात काही स्पर्धा परीक्षेची पुस्तकं आणि आम्हाला कलेक्टर साहेबांनी 2 कोटी रुपये दिले असे ते 2 कोटी आणि 20 म्हणजे 2 lakhs into 83 1 crore 60 lakhs असे आमचे जवळजवळ 4 कोटीची आम्ही पुस्तकं खरेदी करून प्रत्येक आमच्या अभ्यासिकेला देतो सर. आणि 1 लाखाचं वायफाय कम्प्युटर आणि या अभ्यासिकेला आता आमचे जिल्हाध्यक्ष पण या अभ्यासिकेला आम्ही नमो अभ्यासिका असं नाव देतोय. आता आम्ही 83 घेतलेले सर आणि आम्ही DPDPमध्ये प्रत्येकाला एक अभ्यासिका ठेवण्यासाठी विनंती केली आणि तुळजापूर तालुक्याचा आम्हाला आराखडे आणि कळमचे आले सुद्धा आहेत म्हणजे याचे सगळं टाकून त्यांच्या कुवतीप्रमाणे 2030 पर्यंत त्यांनी सगळं कंप्लीट करायचं. दुसरा आमचा जो बंधित निधी होता
एक बोर पाणी लागेपर्यंत सिमेंटची टाकी, हँडवॉश स्टेशन असं एक आंघोळीसाठी 3 समोर बसवलेलं असेल. सेम पॅटर्नचं टॉयलेट ब्लॉक आमच्या सगळ्या शाळांमध्ये आम्ही बसवतो सर. आमच्या 5वी ते 10वी पर्यंतच्या मुलींना टॉयलेटची सोय व्हावी म्हणून. बऱ्याच गोष्टी मला माहिती आपल्याला काही पाहिजे, पण थोडं बोलावं लागतंय कारण हे सगळे करणारे. सांडपाणी सर आम्ही ट्रीट करूनच नदीमध्ये सोडणार आहोत. त्याची तरतूद तो पीठ घेण्यासाठीची DPDP मध्ये ठेवायला आम्ही बंधनकारक केलेलं आहे. आणि मला रिस्पॉन्स मिळालाच आहे. 2 तालुक्याचं आम्हाला आराखडे आले, बाकीचे पण येत आहेत. आज सगळे सभापती इथे आहेत पंचायत समितीचे आणि ग्रामपंचायतीचे पण सरपंच उपसरपंच. एक दिवस ग्रामसंघाच्या अभियानासाठी सगळ्यांनी सहकार करायचं आहे. आम्ही सुद्धा जाणार आहोत सर. आणि एका प्रत्येक गावामध्ये एक बाग डेव्हलप करायला आम्ही सांगितलंय सर. बागेचा एवढा आम्हाला रिस्पॉन्स मिळाला की प्रत्येक ग्रामसेवक सरपंचांनी आणि लोकांची मागणी आली मुलांची की काही आमच्या गावामध्ये ग्राउंड आणि बाग असावी. त्यामुळे आम्ही बाग म्हणजे शहरात जर आपण गावाकडे चला म्हणतो तर गाव सुद्धा शहरासारखे फॅसिलिटीजने असावं. त्यामुळे एक बाग आम्ही डेव्हलप करून त्याच्याबद्दल पण मला रिस्पॉन्स आला. प्रत्येकाने बाग करण्यासाठी पैसे ठेवले. ओपनची एक बंदिस्त जिम. आणि दुसरी गोष्ट सर, माझ्या प्रत्येक ग्रामपंचायतीला आम्ही QR कोड नीट कर वसूल करायचा. कळंब तालुक्यामध्ये आम्ही ती ड्रायफ्रूट केसेस होती सर 2 महिन्याची. कळंब तालुका पूर्ण सगळा QR कोड नीट करतोय. आता बाकीच्या तालुक्यांना आमच्याकडे जायचंय, पण QR कोड नीट निधी होईल, कलेक्ट होईल. आणि तो निधी गोरेसाहेब आम्ही जिल्हा परिषदेने निर्णय घेतला की 15 वित्त आयोग 16 वित्त आयोग काही असो त्या कामाचा निधी BDOने सही केल्यावरच आम्ही रिलीज करणार आहोत. काय होतं की ग्रामसेवक कामाचं रिपिटेशन व्हायला मिळालं आम्हाला. घनकचरा स्वच्छतामध्ये एक काम आणि तेच गटार पुन्हा वित्त आयोगामध्ये हे रिपिटेशन कामाचं होऊ नये म्हणून आम्ही BDOच्या सहीने आणि BDOच्या मीटिंगमध्ये म्हणजे 10,000 रुपये खर्च. एक आम्ही आरोग्य शिबिर, गावाचं नाव सांगत नाही, वाईट वाटेल इथं, पण आरोग्य शिबिर घेतलं. त्याच्यामध्ये 1 लाख रुपयाचं डॉक्टर बोलवलं. तुम्ही म्हणजे अमेरिकेतले डॉक्टर आले होते का? म्हणजे हा जो हस्तांतरणी होतोय आराखडे आम्ही खूप स्ट्रिक्टली चेक करणार आहे. आणि त्याच्यावर BDOची सही असायचं म्हणजे मला BDOला रिस्पॉन्सिबल धरता येते. त्याचप्रमाणे जलजीवन योजना सर, आमच्याकडे करोडो रुपयाची जलजीवन योजना राबत आहे. आणि आता देवेंद्र फडणवीस साहेब कोल्हापूर कोल्हापूर सातारा सांगलीचं पाणी आमच्याकडे येते, पण आमच्या पॉवर बँक तुमचा आहे का? माझ्या दारापर्यंत महिलेच्या घरापर्यंत येणार नाही. म्हणून जलजीवन योजनेला सुद्धा आम्ही आमच्या जिल्ह्यापुरच्या ठराव BGP मध्ये निर्णय घेतला की पाणी नळाला आल्याशिवाय आम्ही जलजीवनचा जो काय आपण हप्ता सोडाल तो आम्ही गावाला देणार नाही. याच्याबद्दल मला खूप हे झाली कॉन्ट्रॅक्टरकडनं, पण आम्ही ते केलंय. आणि त्याच्या पद्धतीने जोपर्यंत ग्रामसभेमध्ये ग्रामसभा जर कंपल्सरी होती पण तसं होत नव्हतं. पण आम्हाला BDOची सही लागणार आहे म्हणजे आम्ही त्या BDOला रिस्पॉन्सिबल धरणार आहे की पाणी नळाला येणं गरजेचं. फक्त ग्रामसेवक आणि सरपंचाच्या सहीने जलजीवन सारखी करोडो रुपयाची योजना आम्ही गावाला हस्तांतर करू देणार नाही सर. दुसरं आमचा एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता सर, तर राणा मार्गी नव्हती थोड्या दिवसात, पण मी महिला बालकल्याणचे सांगते संपत आले सर की आम्ही आमच्या गर्भवती आणि स्तनदा मातांना अंगणवाडीमध्ये जेवण देण्याचं नियोजित केलेलं आहे. त्याचा प्रस्ताव आम्ही महाराष्ट्र सरकारला दिला की आमचा ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट आहे आणि त्यांनी तो मान्य केला आहे. फक्त लास्ट सही राहिली आहे. मला आनंद होतोय की हे गोष्ट होणार आहे, कारण सर तो आपण पुढा देतात ते सगळे जनावरं दुष्टपुष्ट व्हायला लागली. माझ्या बायका आणि बाळांचं अंगणवाडीच्या शाळामध्ये होतं त्यामुळे आम्ही तो निर्णय घेतलाय सर की आणि ते आमचं सरकार मान्य करतंय. प्रत्येक अंगणवाडीमध्ये आम्ही TV अगोदरच उपाध्यक्ष असताना बसवलेलं जे राहिले ते वॉल फुटिंगवर करतोय, टॉयलेट आणि सोलर. शिक्षणमध्ये सर मला सांगायला आनंद वाटतो की आम्ही आमच्या सगळ्या शाळा सर माझ्याकडे 1200 शाळा. आपल्या सर्वांचं मोठं सौभाग्य आहे की आज या कार्यक्रमासाठी आवर्जून वेळ काढून आपले आदरणीय मंत्री जयकुमारजी गोरे साहेब आज इथे उपस्थित राहिले.
आपलं म्हणणं, आपलं विजन त्यांनी ऐकून घेतलं आणि ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. आपल्या सर्वांना विनंती आहे की टाळ्यांच्या कडकडाटामध्ये त्यांचं आपण सर्वांनी परत एकदा स्वागत करावं. सगळ्यांना थोडी भूक लागलेली असणार आहे, त्याची आहे कल्पना मला. 10 वाजता नेमके किती लोक आले त्याचा व्हिडिओ पहिला आला होता मला 10 वाजून 5 मिनिटांने. त्यामुळे त्या सर्व बाबींची कल्पना आहे. परंतु आजचा कार्यक्रम आपल्यासाठी, आपल्या जिल्ह्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. गोरे साहेबांनी केलेलं काम अनेकांनी बघितलंय, परंतु परवा आपल्या आषाढी वारीच्या निमित्ताने अतिशय वेगळं असं काम त्यांनी जे वारीच्या पूर्ण योजनेच्या बाबतीमध्ये केलं, त्याचं नियोजन जे अतिशय उत्कृष्ट केलं आणि अभूतपूर्व अशी सेवा जी आपल्या वारकऱ्यांना त्यांनी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन आपण सर्व मिळून करूया आणि त्यांचे मनापासून आभारी व्यक्त करू. प्रचंड वेळ देऊन प्रत्येक गोष्ट बारकाईने बघून आणि स्वाभाविकपणे प्रशासन आणि सर्वांच्या सहकार्याने अतिशय वेगळं असं काम त्यांनी केलं. आणि आपल्याला कल्पना असेल की जवळजवळ 20-22 लाख लोक या वर्षी आषाढी एकादशीला आले होते. तर असा एक मंत्री ज्यांनी आपल्या ग्रामीण भागातल्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या बाबतीमध्ये प्रचंड असं काम केलं, देशात कुठे झालं नाही एवढं काम केलं, त्यांच्यासाठी आणि आपल्या विभागासाठी परत एकदा मी टाळा वाजवा म्हणणार तुम्हाला. आता हे सर्व सांगितल्यानंतर स्वाभाविकपणे उपस्थित असलेले मंत्री महोदय ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते आमदार विक्रमजी काळे, ज्यांनी आपलं प्रास्ताविक केलं, सगळ्यांनी नीट ऐकलं त्याप्रमाणे करायचंय. आपल्या अध्यक्षा, उपस्थित असलेल्या आपल्या आदरणीय उपाध्यक्ष, सर्व सभापती, सर्वच बंधू भगिनी आणि माझ्या युवक मित्रांनो, उपस्थित असलेले आपले जिल्हाधिकारी, SP मॅडम, CO मॅडम, सर्वांना मला 2-3 गोष्टी फक्त सांगायच्या, कारण वेळ भरपूर झालेला आहे. सगळ्यांची नावं घेण्यापेक्षा मी 3 विषय फक्त मांडणार आहे. पहिलं म्हणजे कुठलंही उद्दिष्ट जर आपल्याला गाठायचं असेल तर उद्दिष्ट ठरवावं लागतं. जिल्हा परिषदेने सर्वांनी मिळून उद्दिष्ट ठरवलंय, ही अतिशय अभिमानाची बाब आहे. त्याबद्दल आपलं मनापासून मी अभिनंदन करतो. या प्रक्रियेमध्ये ज्यांनी सहकार्य केलं त्यांचे आभार. आता दुसरा मुद्दा जो आहे तो जास्त महत्वाचा आहे. आपण जे विजन सेट केले ते आपल्याला आता अचीव करायचे. सर्व आपले पंचायत समितीचे सदस्य, सर्व सरपंच, सर्व लोकप्रतिनिधी यांची जबाबदारी देखील आता वाढलेली आहे. कारण हे विजन सेट करताना आपण काहीतरी वेगळं करतोय, मोठं करतोय आणि हे करायचं म्हटलं तर एकट्या दुसऱ्याचं काम नाहीये. अर्चनाने किती पोटतिडकीने किती विषय मांडले, तिने किती वेळ दिला, तरी आपल्या सर्वांची साथ असली तरच हे विजन जे आहे ते प्रत्यक्षात उतरणार आहे. त्यामुळे आपल्या सर्वांना मी विनंती करणार आहे की या विजनच्या डॉक्युमेंटच्या माध्यमातून जे काम होईल त्याच्यामध्ये आपण तन मन धनाने पूर्ण ताकदीने काम करावं आणि जे आपण ठरवलंय ते निश्चितपणे आपण करून दाखवावं. मी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आपल्या धाराशिव जिल्ह्याचा कायापालट करण्याची प्रक्रिया आता चालू आहे. आपलं सरकार आल्यापासून गेल्या 4-4.5 वर्षामध्ये आदरणीय देवेंद्रजींनी आपल्या गरजेच्या ज्या काही महत्त्वपूर्ण बाबी आहेत, मग ते पाण्याचा विषय असेल, रेल्वेचा विषय असेल, आई तुळजाभवानीचं मंदिर आणि परिसराच्या विकासाचा विषय असेल, प्रत्येक विषयाला प्राधान्य दिलेलं आहे. प्रत्येक विषयाला अभूतपूर्व असा निधी दिलेला आहे आणि त्यामुळे धाराशिव बदलताना आपल्याला निश्चितपणे दिसतंय. एक एक गोष्ट आपल्या धाराशिवमध्ये खेचून कशी आणता येईल, नवीन गोष्टी आपल्याकडे कशा करता येतील, पहिल्यांदा आपल्याकडे कसं घडेल, यासाठी आम्ही सर्व प्रयत्न
पलीकडे सर आणि तिकडे. सर्व जे प्रशासकीय अधिकारी आहेत, जिल्हाधिकारी तर आपले त्या अर्थाने कॅप्टन आहेत, त्यांचं काम आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्या सर्व सहकार्यांचं काम देखील खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यांनाही मी विनंती करणार आहे की आपण चांगलं काम तर करतायच, परंतु अजून ताकदीने आपल्याला अनेक गोष्टी कराव्या लागणार आहेत. आता मोदी साहेबांशी बोलत असताना आमदार विक्रमजी काळे जे बोलले आणि अर्चनाने देखील जे सांगितलं, तुम्ही सगळे जे सांगता, तो महत्त्वाचा विषय म्हणजे आपल्या प्रशासकीय इमारतीचा. आपल्याला पीपीपी मोडमध्ये मी मंत्री महोदयाला विनंती केली आहे की आपण पीपीपी मोडमध्ये जिल्हा परिषद धाराशिवचा नवीन इमारतीचा प्रस्ताव जो आहे किंवा नवीन आपल्या पंचायत समितीचा जो प्रस्ताव आहे त्याला योग्य ती मान्यता देण्यासाठी योग्य ते धोरण आपण पुढच्या काळामध्ये आवर्जून स्वीकारावं आणि आम्हाला या बाबतीत सहकार्य करावं. तुम्ही त्यांना विनंती केली आणि त्या बाबतीत निश्चितपणे ते आपल्याला बोलतील. आपल्याला मला उमेदच्या बाबतीत देखील अगोदरून सांगायचं आहे. आपण जिल्ह्यामध्ये काम करताना मोठ्या प्रमाणात आरोग्य शिबिरं घेतोय, त्याच्याबरोबरीने आपण रोजगार निर्मितीवरती भर देतोय. आपल्याला माहिती आहे की प्रत्येक गावामध्ये साधारण एका ग्रुपच्या मागे किंवा एका गावामध्ये 5 महिलांना आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम करायचं ठरवलंय. कल्पना आहे ना? 3,500 महिलांना म्हणजे 3,500 कुटुंबांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा आपला जो निर्णय आहे, तो निर्णय आता अंमलात आणण्याची प्रक्रिया चालू झाली आहे. आताच मला अर्चनाने सांगितलं की 2700 महिलांची नावं आलेली आहेत आणि येणाऱ्या काळात 3500 महिलांच्या बाबतीत त्यांना आवडीचा जो व्यवसाय आहे तो सुरू करण्यासाठी लागणारा कर्ज शक्य असेल तिथे शासकीय अनुदान हे निश्चितपणे मिळवून देण्याची जबाबदारी आपण सर्वांनी स्वीकारलेली आहे. आपलं सहकार्य या प्रक्रियेमध्ये देखील लागणार आहे. विक्रम आता बोलता बोलले की जयाभाऊ पालकमंत्री आहेत, शेजारी आहेत, आपल्याकडे लक्ष देतील. परंतु विक्रम, जयाभाऊ आपले संपर्क मंत्री आहेत. आता सगळ्यांना सांगायला हरकत नाही की ते आपले संपर्क मंत्री असल्यामुळे, ग्रामविकास खात्याचे आपले मंत्री असल्यामुळे स्वाभाविकपणे त्यांना आपल्याला जवळजवळ नाही मागता येणार आणि ते नक्की आपल्याला देतील. काही म्हणजे आपण आता ज्या गोष्टी ठरवल्या या विषय 2030च्या माध्यमातून ज्या विषयांवरती आपण काम करायचं ठरवलंय, अशा प्रत्येक विषयाच्या बाबतीमध्ये त्यांचं निश्चितपणे सहकार्य आपल्याला लाभेल. आज धाराशिव जिल्ह्याच्या दृष्टीने धाराशिव जिल्ह्याच्या विकासाचं विजन आपला जीव धाराशिव 2030 या विजनच्या शुभारंभ प्रसंगी आपल्या सगळ्यांना ज्यांनी हे विजन दिलंय आणि ज्यांनी आपलं या जिल्ह्याच्या संदर्भातलं, जिल्हा परिषदेच्या संदर्भातलं मत मांडत असतात, जेवढ्या तन्मयतेनं मनापासून आपल्या भावना व्यक्त केल्या आणि माझ्या जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे, माझ्या जिल्ह्यातल्या गावखेड्यांचा विकास झाला पाहिजे, आमची नवी पिढी घडत असताना नव्या पिढीच्या पाठीशी आपण सगळ्यांनी ताकदीने उभं राहिलं पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका घेऊन तळमळीनं काम करणार आहे. एका बाजूला विकसित महाराष्ट्राचं स्वप्न राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब घेऊन चालले आहेत आणि दुसऱ्या बाजूला विकसित धाराशिवचं स्वप्न पुढे घेऊन चाललेल्या आपल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा यांच्यासाठी एकदा जोरदार हात वर करून आपण टाळ्या वाजवल्या पाहिजे. सन्माननीय अर्चनाताई पाटील या ठिकाणी धाराशिव जिल्ह्याच्या विकासाचा संकल्प करून इथल्या पाण्याचा प्रश्न असेल, इथल्या
तिथल्या रस्त्याचे प्रश्न असतील, शेतकरी बांधवांचे प्रश्न असतील, MIDCचे प्रश्न असतील, युवकांच्या हाताला काम देण्याचा विषय असेल, या सगळ्या क्षेत्रामध्ये सातत्यानं सपाटण्यासारखं काम करणार एक आपल्या भागाचा नेता, या भूमीचा सुपुत्र सन्माननीय राणा जगदीशसिंग पाटील हे या ठिकाणी उपस्थित आहेत. शिक्षकांचे प्रश्न तळमळीनं मांडणारे माझे सहकारी सन्माननीय विक्रमजी काळे, या जिल्हा परिषद उपाध्यक्षा सन्माननीय उषाताई गायकवाड, सन्माननीय दादाशंकर नूतन नगराध्यक्ष नेहा ठाकरे, सभापती अर्थ बांधकाम सिद्धेश्वर कोले, भाऊसाहेब खडसडे सभापती कृषी, विशाल कोकणे सभापती समाज कल्याण, सन्माननीय पूजाताई शिंदे सभापती महिला बाल कल्याण, कीर्ती किरण पूजा या जिल्ह्याचे कर्तृत्ववान जिल्हाधिकारी, रितू खेमकर आमचा पोलीस अधीक्षक, प्रिया वंदा महारदकर मुख्य कार्यकारी अधिकारी, सन्माननीय निलेश काळे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, दत्ता कुलकर्णी आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे, मराठवाड्याचे समन्वयक नितीनजी काळे, जिल्हा परिषदचे सगळे पदाधिकारी, असंख्य पदाधिकारी वास्तविक पाहता या ठिकाणी आहेत. या सगळ्यांचं आता नाव न घेता सगळ्यांची क्षमा मागेल. स्टेजवर उपस्थित असलेले सगळे सन्माननीय, सगळे जिल्हा परिषद सदस्य, सगळे पंचायत समितीच्या सभापती, आपण उपस्थित असलेले सगळे पंचायत समितीचे सदस्य, मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या आमच्या लाडक्या बहिणी, अशा सेविका, अंगणवाडी सेविका, सगळ्याच आमच्या बहिणी, सगळे आमचे बांधव, सगळे पत्रकार बांधव, सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करत असताना आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीने आपला जीव धाराशी या